पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करून हत्या केल्याच्या प्रकरणात नराधम आरोपीला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी। पॉक्सो कायद्याअंतर्गत आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। पुण्यातील कोर्टाबाहेर पोलिसांनी आरोपीला ज्या गाडीतून नेलं ती गाडी अडवण्याचा प्रयत्न। महिलेच्या थेट पोलिसांच्या गाडीसमोर जाऊन गाडी अडवण्याचा प्रयत्न। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पुण्यातील धारीत पीडित कुटुंबियांची भेट घेतली। सुनेत्रा पवारांकडून पीडित कुटुंबियांचं सांत्वन। आरोपीवर तात्काळ कारवाई करा, नाहीतर त्याला आमच्या ताब्यात द्या। पुण्यातील धारी येथील नागरिकांची उपमुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी। धारीतील नागरिकांचा उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत फोनवरून संवाद। पुण्यात 3 वर्षाच्या चिमुरड्याची अनैसर्गिक अत्याचार करून हत्या। खेडच्या खालुरे येथे घडली घटना। मूळच्या बिहारमधील 16 वर्षीय मुलाने हे कृत्य केल्याचं समोर। दक्षिण म्हाळुंगे पोलिसातील आरोपी मुलाला ताब्यात घेतलंय। बोरामणी गावातील ट्रिपल मर्डरने सोलापूर जिल्हा हादरला। प्रॉपर्टीच्या वादातून तलवारीने हल्ला करत आई आणि 2 मुलांची हत्या। पप्पू म्हस्के असं संशयित फरार आरोपीचं नाव। अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्यात कौटुंबिक वादातून मुलाकडून पित्याची हत्या। चाकूच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने पित्याचा मृत्यू। घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजारमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला। 25 वर्षीय तरुणाच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट। घटनास्थळी पोलिसांकडून पंचनामा। सिंहगड किल्ला परिसरातून बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह अखेर सापडला। सिंहगडाच्या खोलदरीत आढळला मृतदेह। हवेली आपत्ती व्यवस्थापनाने मृतदेह बाहेर काढला। मनीषा गायकवाड असे 28 वर्षीय मुलीचं नाव। बीडमध्ये 10 लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ। माहेरातून पैसे आणण्यासाठी विवाहितेला घरातून हाकलून दिलं। पती, सासू सासरे आणि दीर अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल। जुन्या पुणे मुंबई महामार्गावर कामशेतजवळ डंपरचा अपघात। डंपर रस्त्याच्या मध्यभागी पलटी झाल्यानं वाहतूक कोंडी। रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा। नंदुरबारमध्ये रिक्षा आणि अज्ञात वाहनाची धडक। एका महिलेचा मृत्यू तर 7 ते 8 महिला गंभीर जखमी। शासकीय योजनेअंतर्गत मिळणारी भांडी महिला आणण्यासाठी निघाल्या होत्या। रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर जखमी तर धडक देणारा वाहन चालक घटनास्थळावरून फरार। पुण्याच्या खडकीत खंडणी विरोधी पथकाकडून एकाला अटक। बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई। हितेश चांदणे असं या आरोपीचं नाव। पुण्यात आयटी कंपनीत मॅनेजर असल्याचं सांगत तरुणीशी लग्न करून फसवणूक। मॅनेजर असल्याचं सांगणारा ड्रायव्हर निघाला। लग्नानंतर तरुणीचा शारीरिक आणि मानसिक छळ। आंबेगाव पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। नाशिकच्या मनमाडमधील कांदा निर्यातदार व्यापाऱ्याची 40,42,000 रुपयांना फसवणूक। बाजारभावापेक्षा अधिक दर देण्याचे आमिष दाखवलं। कोलकात्यातील व्यापाऱ्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल। टीसीएस प्रकरणातील निदा खानच्या अंतरिम जामीन अर्ज फेटाळला। नाशिक रोड न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल। तर एसआयटीकडून निदा खानच्या अटकेसाठी हालचालींना वेग। संशयित आरोपी निदा खान फरार। बागेश्वर बाबाकडून शिवरायांच्या प्रतिमेचा अनादर। बागेश्वर बाबाने गाडीत महाराजांची प्रतिमा उलटी ठेवल्याच्या चर्चा। याआधीच महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्यामुळे बागेश्वर बाबावर टीका। जालन्याच्या बदनापूरमध्ये धीरेंद्र शास्त्रींविरोधात शिवप्रेमी आक्रमक। शिवरायांबाबतच्या विधानाचा निषेध करत बागेश्वर बाबाचं पोस्टर जाळलं। माजी सरन्यायाधीश भूषण गवईच्या यवतमाळ दौऱ्याला विरोध। भूषण गवईच्या यवतमाळ दौऱ्याला आंबेडकरवादी संघटनांचा विरोध। यवतमाळमध्ये लागलेले स्वागत बॅनर फाडून दौऱ्याचा निषेध। यवतमाळमध्ये 9 वर्षाच्या चिमुकलीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय। चिमुकली भर उन्हात पाणी आणण्यासाठी गेली होती। सायंकाळी घरी आल्यावर चक्कर येऊन पडली। धाराशिवच्या कळंबमधील महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग। तापमानात वाढ झाल्यानं आग लागल्याची माहिती। विजेचा अतिरिक्त भार आणि वाढतं तापमान यामुळे आग भडकली। मोठ्या प्रमाणात आगीचा भडका उडाला। वाशिम जिल्ह्यात तापमान तब्बल 44 अंशापर्यंत पोहोचलं। नागरिक अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणं टाळत असल्याचं चित्र। जनावरांची तहान भागवण्यासाठी पशुपालकांकडून सकाळ संध्याकाळच्या वेळेला प्राधान्य। जळगावच्या 40 गावात तापमानाचा पारा 43 अंशावरून 40 अंशावर घसरला। उकाड्यापासून हैराण नागरिकांना काहीसा दिलासा। सोलापुरातील ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिरात उन्हापासून संरक्षणासाठी भक्तांसाठी विशेष सोय। भक्तांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंडप टाकला। परभणीत हंडाभर पाण्यासाठी सावरगाव तांडा येथे नागरिकांची पायपीट। विहिरीने सुद्धा तळ गाठलाय। पाण्यासाठी वणवण पिण्याची वेळ। बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पात 47% पाणीसाठा। उन्हाच्या तडाख्यामुळे पाण्याचं झपाट्याने बाष्पीभवन। तर आठवड्याला पाणी पातळीत होते घट। 3% घट आहे, त्यामुळे चिंता व्यक्त होते।
गडचिरोलीच्या रंगापल्ली गावात पाणी पुरवठ्यासाठी तयार केलेल्या टाकीत पाणीच नाही. टाकी उभी राहिली तेव्हापासून 15 वर्षांपासून गावात पाणी नाही. ग्रामस्थांचा संताप. गोंदियात पाणी पुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदीचा डांगुर्ली येथील घाट कोरडा. गोंदिया शहराला मर्यादित पाणी पुरवठा. शहरातील सुंदरनगर भागात पाण्याची टंचाई. 1 ते 2 किलोमीटर लांब जाऊन नागरिकांना पाणी आणावं लागतंय. जळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गिरणा धरणातील पाणीसाठा 34%वर. उन्हाचा कडाका वाढल्याने पाणी पातळीत घट. गिरणा धरणावर 5 तालुके सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. नांदेडमध्ये पोमनाळा गावात पाणी टंचाई कायम. हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण. पोमनाळा गावाचा पाणी प्रश्न सुटत नाहीये. गावात असलेल्या एका छोट्या विहिरीच्या झऱ्यावर संपूर्ण गाव अवलंबून आहे. नाशिक शहरातील काही भागात आज पाणीपुरवठा बंद राहणार. नाशिक पूर्व आणि सिडको भागात पाणीपुरवठा बंद राहील. महावितरण कामांमुळे दुपारच्या सत्रातील पाणीपुरवठा बंद. संध्याकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता. जळगावच्या भुसावळमधील कंडारी गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू. पाणी टंचाईमुळे हैराण नागरिकांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती. बुलढाण्याच्या मंगळूर गावात पाणी टंचाईमुळे नागरिकांचा संताप. संतप्त नागरिकांचं ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा कडक आंदोलन. प्रशासनाने मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आमरण उपोषणाचा इशारा. उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. धुळ्याच्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांचं आवाहन. उष्णतेचं प्रमाण वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. एसटीच्या ताब्यातील शौचालय प्रवाशांना 1 जूनपासून मोफत उपलब्ध होणार. बस स्थानकाच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदार निषेध. दर 4 तासाला बस स्थानकही स्वच्छ केलं जाणार. नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव. 1,40,000 कोंबड्यांच्या कलिंगला सुरुवात. लाखो अंडीही नष्ट होणार. 27 पोल्ट्री फार्मवर संकट. कोट्यावधींच्या नुकसानीची शक्यता. बर्ड फ्लूमुळे कलिंग करण्यात आलेल्या कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म मालकाला नुकसान भरपाई मिळणार. मोठ्या पक्षाला 140, लहान पक्षाला 120 तर एका अंड्याला 4 रुपये प्रमाणे भरपाई मिळेल. 5 दिवस कलिंग ऑपरेशन पूर्ण करण्याचं नियोजन. गडचिरोलीत गुंडेनूर नाला ओलांडताना नागरिकांचा जीव मुठीत धरून प्रवास. पुलाच्या काम सुरू असल्याने बनवलेला कच्चा रस्ताही व्यवस्थित नसल्याने नागरिकांची अडचण. नाशिकच्या मनमाडमध्ये इंदोर पुणे महामार्गावर वाहतूक नियमांची पायमल्ली. महामार्गावर बंदी असतानाही अवजड वाहनांची वाहतूक सुरूच. मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी. रायगडमधील माणगाव बाजारपेठेत वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटर रांगा. लोणेरे, इंदापूर आणि माणगाव परिसरात मोठी वाहतूक कोंडी. नाशिकच्या चांदवड शहरात अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई. चांदवड नगर परिषदेने पोलीस बंदोबस्तात केली कारवाई. मोठ्या प्रमाणात काढलं अतिक्रमण. कोल्हापुरातील पन्हाळगडावरील सादोबा तलाव परिसरात अतिक्रमण काढलं. धार्मिक प्रार्थना स्थळाशेजारी बांधलेले पत्र्याचे शेड अतिक्रमण करणाऱ्यांनी स्वतःहून काढले. जळगाव महापालिकेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अटलांटा कंपनी विरोधात गुन्हा दाखल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या फोननंतर तात्काळ कारवाई. अहिल्यानगरचे नवे पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांनी राहुरी विधानसभा निकालापूर्वी ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमची पाहणी केली. तत्पूर्वी मोमक्का सुदर्शन यांनी शिर्डी साईबाबांचंही दर्शन घेतलं. शिवसेनेकडून आमदार झाल्यानंतर बच्चू कडूंसह त्यांच्या अमरावतीमधील बेलोरा गावात जोरदार स्वागत. गावकऱ्यांना रॅली काढत बच्चू कडू यांचं स्वागत केलंय. वाशिम जिल्ह्यात मागील 5 दिवसात सेतू केंद्रांची सेवा पूर्णपणे ठप्प. महाआयटीच्या पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सर्व कामकाज बंद. पोर्टल बंद पडल्याने नागरिकांना अडचण. जळगावच्या भुसावळ शहरात ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य. मच्छरांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात. घाणीच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 933 रुपयांची वाढ. छोटे व्यावसायिक संकटात सापडले. गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानं व्यवसाय चालवणं कठीण. छोट्या हॉटेल व्यावसायिकांची प्रतिक्रिया. अकोल्यात बेकायदेशीररित्या व्यावसायिक गॅस भरतानाचा व्हिडिओ समोर. घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडर भरल्याचा प्रकार. व्यावसायिक सिलेंडरचे दर वाढल्याने अवैध गॅस भरणार. अकोल्यातील काही हॉटेलमध्ये प्रकार घडत असल्याचं समोर. भुसावळच्या नगराध्यक्षांचा पदभार उपनगराध्यक्षांकडे जाणार. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने नगराध्यक्ष म्हणून गायत्री बंगाळे अपात्र. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती. बुलढाणा जिल्ह्याचा 12वीचा निकाल 95.22%. अमरावती विभागात बुलढाणा जिल्हा अव्वल ठरलाय. केरळमध्ये पार पडलेल्या नॅशनल सामो इंडिया चॅम्पियन राष्ट्रीय स्पर्धेत सोलापूरच्या करमाळ्यातील नवनाथ शिंदेंचं मोठं यश. 64 किलो वजनी गटात मॅटवरील कुस्तीत पटकावला प्रथम क्रमांक.
जळगावमधील सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात वाढ. सोन्याच्या दरात 300 रुपयांची तर चांदीच्या दरात 7,000ची वाढ. सोन्याचा दर 1,53,780 रुपयांवर तर चांदी 2,58,530 रुपयांवर. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचं प्रशिक्षण सुरू. जनगणनेसाठी 270 प्रगणक आणि 50 पर्यवेक्षकांची नियुक्ती. आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही जनगणनेची नोंद.